पालघर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आणि या झालेल्या पावसामुळे शेतामधील उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। अगदी हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। याशिवाय वीटभट्टी उत्पादकांना सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसलाय। बातमी आहे पालघरमधून। दुसरीकडे पालघर जिल्ह्यातील चारोटी परिसराला वादळी वाऱ्याचा सुद्धा मोठा फटका बसला आणि याच जोरदार वाऱ्यामुळे वीज वाहिनीचा डीपी थेट घरावर कोसळल्याची घटना घडली। या घटनेमध्ये घराचं मोठं नुकसान झालेलं असून परिसरातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झालेला आहे। सुदैवाने जीवितहानी टळलेली असली तरी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि याच नुकसानीची ही दृश्य पाहतोय। घराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। वीज वाहिनीची डीपी थेट घरावर कोसळलेली आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र घराचं बरंच नुकसान झालंय। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। पुढची बातमी आहे बुलढाण्यामधून। बुलढाण्यामध्ये सगळीकडे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसलाय। चिखली तालुक्यासह अनेक ठिकाणी गारपीट सुद्धा झाली आहे। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। उन्हाळी पिकं, फळबागा आणि भाजीपाल्याचं सुद्धा मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे। वादळी वाऱ्यासह गारपीट झाली, त्यामुळे उन्हाळी पिकं, फळबाग आणि भाजीपाला या सगळ्या पिकांना मोठा फटका बसलाय। परिणामी शेतकऱ्याच्या चिंतेमध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे। दुसरीकडे वातावरणामध्ये मोठा गारवा पसरलेला आहे। मानवी आरोग्यावर सुद्धा याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। बातमी आहे बुलढाण्यामधून। गारा पडल्याचे हे दृश्य। जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला आणि चिखली तालुक्यासह अनेक ठिकाणी गारपीट झालेली आहे। पुढची बातमी आहे नाशिकमधून। नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा मालेगावसह ग्रामीण भागामध्ये अवकाळी पाऊस बरसला आणि अचानक आलेल्या पावसाचा गव्हाच्या पिकाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला। या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। दरम्यान शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरतेय। अवकाळी पावसामुळे गव्हाच्या पिकाचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। नाशिकमध्ये सुद्धा अवकाळी पाऊस बरसला आणि अकोल्यामध्ये जाऊयात। अकोल्यामध्ये ऐन उन्हाळ्यामध्ये अस्मानी संकट ओढावलं, कारण की अकोट आणि दर्यापूर रोड परिसरामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या या पावसामुळे गहू पिकांचं मोठं नुकसान झालंय। यामध्ये टरबूज, संत्रा, लिंबू या पिकांना सुद्धा धोका आहे आणि अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांची चिंता आता आणखी वाढलेली आहे, कारण की हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी करायचं काय हा प्रश्न सध्या या शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलेला आहे। आर्थिक संकटात अगोदरच आहेत शेतकरी आणि त्यातच आता या गारपिटीमुळे, वादळी वाऱ्यामुळे, पावसामुळे आणखी शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। तर इकडे हिंगोलीमध्ये सुद्धा, हिंगोली जिल्ह्यात सुद्धा गारांचा पाऊस बरसलाय। हळद उत्पादक शेतकऱ्यांची पुरती तारांबळ उडालेली आहे। हिंगोलीतल्या विविध भागांमध्ये पुन्हा एकदा गारपीट झाली आहे आणि हिंगोलीच्या सिसरम, जोडताळा आणि दिग्रस या भागाला अवकाळी पावसाने झोडपलं आणि त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे। गारांची दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय। त्यामुळे शेतकऱ्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढावलेलं आहे। सगळ्याच भागात अवकाळी पाऊस झाला आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे। पुढे जाऊयात। वाशिममध्ये सुद्धा तीच दशा आहे। वाशिम जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसानं झोडपलं आणि काही भागांमध्ये गारपीट सुद्धा झाली आहे। या गारपिटीमुळे काढणीला जो गहू, हरभरा आणि कांदा आलेला होता किंवा मग फळबागा असतील, ती सगळी पिकं धोक्यात आलेली आहे। दरम्यान पुढचे 2 दिवस जिल्ह्यामध्ये पाऊस आणि गारपिटीचा इशारा सुद्धा हवामान खात्यानं दिलाय। गारपीट पिकांचं नुकसान झालेलं आहे। गहू, हरभरा, कांदा आणि फळबागांवरील पिकं सुद्धा यामुळे धोक्यात आलेली आहेत। हवामान विभागाने जसा अंदाज वर्तवला होता त्यानुसार हा अवकाळी पाऊस सगळीकडे पडतोय आणि त्याचा फटका शेतकऱ्याला बसतोय। अगोदरच युद्धामुळे आर्थिक चणचणीत असलेला शेतकरी दुसरीकडे अवकाळी पावसामुळे सुद्धा तितकाच त्रस्त आहे।
आणि पुन्हा एकदा जाऊयात नाशिकमध्ये. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसासह गारपीट झालेली आहे. बागलाण तालुक्यामधील नांदीन तसंच देवळा तालुक्यामधील उमराणे, आघार, वखारी या गावांना अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. आंब्याच्या झाडाला लागलेल्या कळी गारपिटीमुळे तुटून पडलेल्या आहेत. विशेषतः गहू पिकाला फटका बसलेला असून तो काळा पडण्याची भीती सुद्धा व्यक्त होतीये. त्यामुळे जी पिकं काढणीला होती ती काढण्याच्या अगोदरच हा असा अवकाळी पाऊस बरसतोय जो आपण दृश्यांमध्ये पाहतोय आणि त्यामुळे या सगळ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्याची सगळी मेहनत वाया गेलेली आहे. नाशिक जिल्ह्यामधील बागलाण, देवळा तालुक्यामध्ये अशी गारपीट झाली आणि त्यामुळे झाडाला जे आंबे लागलेले होते ते गळून पडलेले आहेत या गारपिटीमुळे. आणि पुन्हा एकदा राज्यामधील बहुतांश भागांमध्ये गारपिटीसह पावसाची हजेरी पाहायला मिळाली. आजही राज्यामधील बहुतांश भागांना येलो अलर्ट याच पार्श्वभूमीवर जारी केला गेलाय. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आणि त्यामुळे हा पाऊस पडतोय. मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट दिला गेलाय. राज्यातील बहुतांश भागांमध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज सुद्धा वर्तवला गेलाय. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आणि त्यामुळे देशातील बहुतांश भागामध्ये गारपीट होतीये, पाऊस पडतोय, वादळी वारे समोर येत आहेत. असे पावसाळी वातावरण तयार झालंय आणि या अवकाळी पावसाचा जोर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जास्त आहे. कारण की या भागामध्ये हवेचा दाब कमी झालेला आहे आणि हा पाऊस गत 2 दिवसांपासून सुरू आहे. आज सुद्धा हा पाऊस सुरू राहणार आहे असा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी असला तरी सुद्धा आजही राज्यामधील बहुतांश भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय.